नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी आपल्यासाठी आज घेऊन आली आहे मस्त खानदेशी ज्वारीच्या बिबड्या। बघा आपल्या बिबड्या कशा पांढऱ्या शुभ्र आणि काचेसारख्या झाल्या आहेत त्या। तर मला सर्वच बिबड्या दाखवते मी आणि आपण जे मसाले टाकलेत ते सुद्धा किती छान दिसत आहेत। बघा तीळ, शोप जे आपण मसाला टाकला आहे तो किती सुंदर दिसत आहे बिबडीमध्ये। आणि अशा बिबड्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि त्याची रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आपण खानदेशी ज्वारीच्या बिबड्या बनवण्यासाठी इथे मी ज्वारी घेतलेली आहे आणि ही ज्वारी 3 किलो आहे। अगदी पांढरी शुभ्र आणि जाड अशी ही ज्वारी आहे आणि ही 3 किलो ज्वारी मी आता भिजवायला टाकणार आहे। ही ज्वारी आपल्याला 3 दिवस भिजवून घ्यायची आहे। तर इथे 3 किलो ज्वारीसाठी मी इथे 2 किलो एवढे गहू घेऊन घेतलेले आहे। गहू आपले लोकवान गहू आहेत आणि गहूसुद्धा जाडच घ्यायचे आणि चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे। तर 3 किलो ज्वारीसाठी 2 किलो गहू। आता हे दोघी ज्वारी आणि गहू मी छान धुवून घेणार आहे 2 पाण्यांनी आणि मग आपण त्याच्यात भिजवायला पाणी घेणार आहोत। तर इथे आपण ज्वारी छान 2 पाण्यांनी धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता छान पांढरी शुभ्र झालेली आहे आणि गहूसुद्धा मी 2 पाण्यांनी धुवून घेतलेले आहेत। आता यांच्यात आपण भिजवण्यासाठी पाणी टाकून घेऊया। तर इथे आपण ज्वारी धुवून स्वच्छ त्या ज्वारीमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे। ज्वारीमध्ये भरपूर पाणी टाकलं, अगदी ज्वारीच्या वर मी 4 इंच एवढं पाणी घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे ज्वारी आणि हे गहू 3 दिवस भिजवायचे आहेत आणि 3 दिवस मी सारखं संध्याकाळी यांच्यातलं पाणी बदलवत राहील आणि चांगलं पाणी टाकत राहील। तर मैत्रिणींनो, आपण बिबड्या बनवण्यासाठी ज्वारी आणि गहू भिजायला घातलेले होते, तुम्ही बघू शकता आपली ज्वारी 3 दिवस झालेले आहेत आणि 3 दिवसात आपली ज्वारी खूप छान अशी भिजून गेलेली आहे। मी फक्त रोज संध्याकाळी या ज्वारीचं पाणी बदलवत होती आणि चांगलं पाणी यामध्ये टाकत होती। तर 3 दिवस झाले आणि आज 4था दिवस आहे आणि आपल्याला आता हे वाटून घ्यायचे आहेत। तर हे झाले आपली ज्वारी। आता गहूसुद्धा आपण बघून घेऊया। तर गहू टाकायला सुद्धा आपले 3 दिवस झालेले आहेत आणि गहू आपले छान फुगून गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता। गव्हातलं सुद्धा मी 3 दिवसांपर्यंत पाणी बदलवलेलं आहे आणि गहू छान फुगले किंवा नाही हे असं बघायचं। बघू शकतात गव्हामधून चीक बाहेर येतो आहे, म्हणजे आपले गहू छान भिजून गेलेले आहेत। तर मी आता हे गहू आणि ज्वारी छान 2-3 पाण्यांनी धुवून घेणार आहे, मग आपण याला मिक्सरला काढून घेऊ। तर इथे आपण गहू छान धुवून घेतलेला आहे, 3-4 पाण्यांनी मी गहू छान धुवून घेतलेला आहे आणि ज्वारीसुद्धा आपण धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हे गहू मिक्सरला काढून घ्यायचे आहे आणि ज्वारीसाठी आपण आता नवीन पद्धत वापरणार आहोत। नवीन पद्धत म्हणजे अशी, जर आपण ज्वारी मिक्सरला वाटून घेतली तर आपलं मिक्सर खराब होऊ शकते, कारण ज्वारी खूप कडक असते। त्यामुळे आपण काय करू, ह्या ज्वारीचं पूर्ण पाणी नितळून घेऊया आणि ज्वारी सावलीमध्येच पसरून घेणार आहे। मग जेव्हा मी दळेन म्हणजे आपल्याला ते चक्कीला काढून घ्यायची। चक्कीला काढून घेताना आपल्याला ज्वारी कशी करायची, ज्या पद्धतीने आपण गहू ओलवतो ना शेवयांचे, त्याच पद्धतीने आपल्याला ज्वारी चक्कीमधून काढायची आहे, म्हणजे आपलं मिक्सर खराब होणार नाही आणि अगदी मिक्सरमधून वाटल्यासारखी जी ज्वारी होते। त्यामुळे मी ही चक्कीमधून काढून घेणार आहे। तर मी इथे चाळणीमध्ये ज्वारी उपसून घेतलेली आहे, तिचं पूर्ण पाणी निथळून घेणार आहे आणि पाणी निथळल्यानंतर आपण तिला छान कॉटनच्या कपड्यावरती घरातच मी पसरून घेणार आहे। मग ती थोडी आंबट ओली झाली की तिला चक्कीमधून मी जाडसर अशी दळून घेणार आहे। ज्या पद्धतीने आपल्याला बिबडे करायला पीठ लागते त्याचप्रमाणे चक्कीमधून मी काढून घेणार आहे। ह्या नवीन पद्धतीने काय होते, आपलं मिक्सर खराब होत नाही आणि ज्वारी फार कडक असल्यामुळे आपलं मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होऊ शकते। तर म्हणून मी इथे ज्वारी काही मिक्सरला दळणार नाही, ते चक्कीमधून काढून घेणार, त्यासाठी तिला थोडी सुकून घेणार आहे। तर ही ज्वारी मी आता पाणी नितळायला ठेवलेली आहे आणि आता आपल्याला फक्त मिक्सरमध्ये गहूच काढून घ्यायचे आहे। तर गहूसुद्धा मी पूर्ण कोरडे करून घेतलेले आहेत, पाणी अजिबात नाही। पाणी आपल्याला लागलं तर आपण चांगलं पाणी भरून टाकायचं। तर मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात आणि मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला गहू भरलेले आहेत मी आणि गव्हामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकलं ना तर आपले गहू छान होतात आणि गव्हामधून चीकसुद्धा बाहेर निघतो। तर आता गहू आपण मिक्सरला काढून घेऊया। तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यात गहू घेतलेले आहेत आणि मिक्सर मी आता चालू करते। आपण मिक्सरला हे गहू सगळे काढून घेणार आहोत। तर इथे आपण मिक्सरला गहू फिरवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने आपल्याला गहू थोडं पाणी टाकून मिक्सरला काढून घ्यायचे आहेत। तर बघा आपला चीक बाहेर निघालेला आहे
आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळा गहू काढून घ्यायचा आहे. तर मी इथे पूर्ण गहू काढून घेते. तर इथे आपला गहू वाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण गहू मिक्सरला वाटून घेतलेले आहेत या पद्धतीने. आणि आता काय करणार आहे मी, याच्यातला आपल्याला जो भुस्सा आहे गव्हाचा तो या पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आहे. असा अलगद दाबून दाबून आपण पूर्ण चीक बाहेर काढून घेऊ आणि पूर्ण चिकातला आपल्याला ह्या पद्धतीने असा कोंडा बाहेर काढायचा आहे. तुम्ही बघू शकता. पण यामध्ये थोडासा चीक बाकी आहे म्हणून मी काय केलं आहे, इकडे एका पातेल्यात असं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा भुस्सा गव्हाचा टाकत घ्यायचा आहे. म्हणजे नंतर आपण ते पिळून त्याच्यातला जो चीक उरलेला आहे तो काढून घेऊ. आणि आता मी या चिकामधून पूर्ण असा भुस्सा गव्हाचा काढून घेणार आहे. आणि ह्याच पद्धतीने प्रत्येक काढला की लगेच ह्या पाण्यात टाकणार आहे. तर या पद्धतीने मी पूर्ण चीक काढून घेते. तर इथला गव्हामधला चौथा मी काढून घेतलेला आहे भुस्सा. गव्हाचा पूर्ण भुस्सा निघालेला नाही आहे अजून, त्याच्यात आहे पण तो आता हातात येत नाही म्हणून आपण त्याला आता चाळणीनेच काढणार आहोत. तर चाळणीने काढण्या अगोदर आपण काय करणार आहोत, ही इथे एक मी बादली घेतलेली आहे आणि या बादलीला मी असा एक स्वच्छ धुतलेला छान कापड घ्यायचा आणि तो कापड या पद्धतीने आपण बांधून घेणार आहोत बादलीला. तर मी ते छान पक्का बांधून घ्यायचा म्हणजे ते निघायला नको. तरी इथे मी कापड बांधून घेतलेला आहे आणि त्याला थोडा खोलगट करायचा. खोलगट केल्यानंतर मी इथे ही चाळणी घेतलेली आहे आणि चाळणी मी या कपड्यावरती ठेवणार आहे. म्हणजे आपलं हे एका वेळेस डबल काम होणार आहे. ते कसं तर मी दाखवते. तर इथे मी हा गव्हाचा चीक घेतलेला आहे तो आपण या चाळणीमध्ये टाकायचा. म्हणजे काय होईल, चाळणीमध्ये टाकल्यानंतर आपला जो भुस्सा आहे गव्हाचा तो चाळणीमध्ये राहून जाईल आणि जो खाली चीक पडेल ना, त्यामुळे तुम्हाला दाखवते. हा आपला भुस्सा निघालेला आहे, बघू शकता. हा हातात येत नव्हता जास्त चीक झाल्यामुळे. हा मी काढून घेते आणि दाखवते तुम्हाला. बघा इथे चाळणीमधून जो चीक पडलेला आहे तो पुन्हा एकदा ह्या कापडानं काढला जाईल. म्हणजे आपल्याला अगदी पांढरा शुभ्र असा चीक मिळेल ज्यामध्ये जराही गव्हाचा भुस्सा जाणार नाही. तर ह्याच पद्धतीने मी पुन्हा दुसऱ्यांदा घेणार आहे. बघा पुन्हा मी चीक टाकत आहे. म्हणजे एका वेळेस आपलं डबल हे काम होत असते. तर परत मी इथे हा गव्हाचा भुस्सा काढून घेतला. बघा त्याला अलगद असं दाबून घेतल्यामुळे काय होईल, त्याच्यातला पूर्ण चीक निघून जाईल. हा चीक आता हा चीक आपण कापडामधून अलगद असा हात फिरवायचा म्हणजे तो कापडावरून खाली गळून जाईल. तर ह्या पद्धतीने मी पूर्ण चीक इथे मी गाळून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, गहू आपण मिक्सरला काढून घेतले होते आणि मी चीकसुद्धा तयार केला. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. तर आता ही ज्वारी मी घरातच वाळवायला ठेवलेली होती. तर ही वाळलेली आता म्हणजे पूर्ण नाही वाळवायची, थोडी ओलसर अशी, थोडा ओलावा ज्वारीच्या आतमध्ये हवा आपल्याला. कारण आपल्याला त्या ओलवल्या गव्हासारखी जाडसर अशी दळून घ्यायची आहे, रवाळ दळून घ्यायची आहे. म्हणून मी इथे घरातच तिला पसरून ठेवली होती आणि आता ती दळण्यासारखी झालेली आहे म्हणून मी तिला आता चक्कीमधून जाडसर अशी काढून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, बघू शकतात तुम्ही, या प्रकारे आपल्याला ज्वारी दळायची आहे. अशी रवाळ दळायची, अगदी बारीक दळायची नाही. आणि ती ओलवलेली असल्यामुळे तुम्ही बघू शकतात किती जाडसर असे त्यांचा भुस्सा निघतो आहे. तर आपण या पद्धतीने पूर्ण ज्वारी हे दळून घेऊया. आपण आपली ज्वारी पूर्ण चक्कीमधून दळून घेतली. बघा अशी जाडसर रवाळ दळून घेतलेली आहे मी एकसारखी. आणि थोडं पीठ आपलं ओलसर आहे. तर पीठ ओलसर आहे म्हणून थोडं मी असं पसरून घेणार आहे. आणि आता इथे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे. पुरणाची चाळणी घ्यायचं कारण हे आहे की आपल्याला हे पीठ रवाळच पाहिजे आहे. म्हणून मी आता हे पीठ गाळून घेते चाळणीनं आणि आपल्याला याच्यातला पूर्ण भुसा काढायचा आहे. तर बघा गाळल्यानंतर रवाळ असं पीठ आपल्याला मिळणार आहे. हे बिबडी बनवण्यासाठी असंच पीठ आपल्याला लागणार आहे. तर मी आता हे पूर्ण पीठ गाळून घेते.
तर मैत्रिणींनो, आपण ज्वारी इथे छान गाळून घेतलेली तुम्ही बघू शकता. किती पांढरं शुभ्र आपल्याला हे ज्वारीचं पीठ मिळालेलं आहे आणि यामध्ये रवाळसुद्धा आहे आणि पांढरं शुभ्र असं पीठ मिळालेलं आहे. आणि बघा 3 किलो ज्वारीमध्ये एवढा भुसा मी गाळून काढलेला आहे. 3 किलो ज्वारी होती आपल्याली भिजवताना आणि आता हा एवढा भुसा त्या ज्वारीमधून काढून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला पांढरं शुभ्र असं ज्वारीचं पीठ मिळालेलं आहे आणि हे पिठाला मी रात्री पाण्यात भिजवून ठेवणार आहे आणि उद्या आपण त्याच्या बिबड्या करणार आहोत. तर असं चक्कीमध्ये दळल्यानं काय होते, आपले मिक्सर खराब झालं नाही आणि चक्कीमध्ये छान निघालं हे पीठ आणि आपल्याला गाळायलासुद्धा जमलं आणि एवढा भुसा आपल्याला काढता आला त्यातला. जर आपण ओलं दळलं असतं तर एवढा भुसा निघाला नसता आणि कोरडं दळल्यामुळे ज्वारी थोडी कोरडी करून दळल्यामुळे आपल्याला एवढा भुसा यामधून काढता आला आहे. आणि आता आपल्या पांढऱ्या शुभ्र बिबड्या आपण आता या पिठापासून करणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपल्याला आता बिबडे करायचे आहेत. त्यासाठी मी इथे चुला पेटवून घेतलेला आहे आणि चुल्यावरती हे असं पातेलं ठेवलं आहे. पातेल्याला थोडी माती लावून घेतली, कारण पातेलं जळलं नाही पाहिजे म्हणून, काळं न झालं पाहिजे म्हणून इथे मी माती लावलेली आहे आणि पातेलं चुल्यावरती ठेवलेलं आहे. आता पातेल्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी पातेल्यात पाणी टाकून घेते. जवळपास आपल्याला अर्ध पातेलं एवढं पाणी घ्यायचं आहे. तर मी आता अर्ध पातेलं पाणी टाकून घेते. तर मैत्रिणींनो, इथे मी पातेल्यात अर्ध पातेलं एवढं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपण आता झाकून ठेवूया. पाण्याला आपल्याला चांगली खडखडून अशी उकळी आणायची आहे म्हणून मी आता झाकून ठेवते पाणी आणि खालून चुला आपला चालू आहे. आपण पातेल्यात पाणी टाकलेलं आहे आणि आपल्या पाण्याला छान खडखडून अशी उकळी येईपर्यंत आपल्याला काही तयारी करून घ्यायची आहे. तर तयारी इथे अशी की आपण हा गव्हाचा चीक काढलेला आहे. हा गव्हाचा चीक छान ढवळून घेते, कारण तो खाली तळाशी बसून जातो म्हणून त्याला छान ढवळून घेते. आणि इकडे जे आपण ज्वारी आंबवलेली ज्वारी जे सुकून आपण गिरणीमध्ये पीठ दळून घेतलं होतं ना आणि जे गाळून तयार केलेलं होतं ते पीठ आपल्याला आता ओलं करून घ्यायचं आहे. कारण आपण मिक्सरला न काढता हे ज्वारी कोरडी करून गिरणीमधून दळून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला ही आता ओली करावी लागेल. कारण आपण जर हे पीठच आपण उकळत्या पाण्यात टाकलं तर आपली गाठ जमू शकते, त्यामध्ये गोळे जमू शकतात. तर गोळे न जमावे म्हणून मी इथे पीठ ओलं करून घेते. पीठ ओलं करताना आपण थंड पाणी वापरलं तरी चालते. तर मी इथे ह्या पद्धतीने पूर्ण पीठ मळून घेते आणि पिठामध्ये एकही आपल्याला गोळा अजिबात जमता कामा नये. छान मी पीठ मळून घेते. तर बघा, इथे आपण हे ज्वारीचं पीठ छान मळून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपले मळायचं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, कारण आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे, त्यामुळे असं मळून घ्यायचं. आता हे मळून आपलं ज्वारीचा चीक तयार झालेला आहे हा. आणि हा आपला गव्हाचा चीक आहे. गव्हाचा चीकसुद्धा मी छान काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा गव्हाचा चीक, हा ज्वारीचा चीक. त्याचप्रमाणे मी इथे 1 किलो ज्वारीसाठी 100 ग्रॅम एवढे तांदूळ घेतलेले आहेत. तर त्याप्रमाणे आपले 3 किलो ज्वारीसाठी मी इथे 300 ग्रॅम एवढा मी तांदूळ घेतलेला आहे. आणि तांदूळ अर्धा तास भिजून तांदूळसुद्धा मिक्सरला बारीक काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा सुद्धा छान आपल्याला ढवळून घ्यायचा आहे. तर इथे हे तांदूळाचा आपला चीक आहे. हा चीक मी गव्हाच्या चीकमध्ये ओतून घेते. तांदूळाचा चीकसुद्धा मी गव्हाच्या चीकमध्ये ओतून घेतला आणि छान ढवळून घेतला. आता आपल्याला जे आपण हे ज्वारीचं चीक ओलं करून घेतलेलं आहे ते सुद्धा या गव्हाच्या चीकमध्ये टाकून घेऊया. तर मैत्रिणींनो, इथे मी तांदूळ, गहू, ज्वारी हे सर्व चीक एकत्र करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि छान आपलं चीक एकजीव झालेला आहे. एकजीव करण्याचं कारण हे आहे, कारण गव्हामध्ये जर गव्हाचा चीक आपण नुसताच पाण्यामध्ये टाकला तर त्याची गाठ जमते, गोळा जमतो. तो गोळा जमू नये त्यासाठी मी सगळं चीक एकाच ठिकाणी करून घेतलं. आता ज्वारी आणि तांदूळामुळे एकही गोळा जमणार नाही आणि छान आपल्याला त्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे चीक टाकता येईल. तर हा आपला चीक तयार झालेला आहे इथे. आणि चीक तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता बिबड्यामध्ये आपण काय काय टाकायचं आहे ते मसालेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे 1 वाटी एवढं मी मीठ घेतलेलं आहे.
आणि अर्धी वाटी पिवळ्या मिरच्यांचं तिखट घेतलं आहे. पिवळ्या मिरच्या म्हणजे जे आपण हिरव्या मिरच्या घेतो ना, फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्या लाल होऊन जातात, त्या सुकून मी इथे पिवळं तिखट करून घेतलेलं आहे. हे पिवळं तिखट अर्धा वाटी घेतलेली आहे. 1 वाटी तीळ घेतलेली आहे. तीळ चांगली पांढरशुभ्राने निवडून घ्यायचे आणि 1 वाटी शोप घेतलेली आहे. ही आपली खायची शोप आहे, ती 1 वाटी घेतलेली आहे. आणि इथे हा लसूण पेस्ट 1 वाटी लसूण मी मिक्सरला छान बारीक काढून घेतलेला आहे थोडं पाणी टाकून. आणि हा लसूण पेस्टसुद्धा आपल्याला ह्या बिबड्यांमध्ये टाकायचा आहे. तर त्याचप्रमाणे मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी रात्री 4 तास अगोदर भिजत घातलेला होता. तर 4 तासांनी बघू शकतात आपला साबुदाणा खूप छान असा भिजलेला आहे. आणि असा भिजलेला साबुदाणा आपल्याला हे बिबडे करायच्या वेळेस लागणार आहे, म्हणून मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्या पाण्याला उकळी येईल तोपर्यंत हे सर्व रेडी ठेवायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण पातेल्यात पाणी टाकलेलं होतं आणि आता बघूया आपण पाणी. तर बघा, आपल्या पाण्याला छान खडखडून चहासारखी उकळी आलेली आहे. आणि आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हा जो आपण सर्व चीक एका ठिकाणी करून घेतलेला आहे तो चीक वतायचा आहे. त्या अगोदर आपण काय करूया, हे पाणी आपण जे ठेवलेलं आहे ना त्यामधलं थोडं पाणी काढून घेऊया, म्हणजे आपल्याला नंतर ते वापरता येते कमी झालं तर. तर मी इथे पाणी काढून घेते. तर मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे पातेल्यातलं आणि आपलं अर्धं कमी असं पाणी पातेल्यात आहे. पाणी छान उकळलेलं आहे. आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये आता आपल्याला जे आपण मसाले काढून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ. तर इथे उकळलेल्या पाण्यामध्ये जे आपण हे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत ते सर्व मसाले आपण आता या पाण्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे तेही छान उकळून जातील पाण्यामध्ये. तर पाण्यात मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहे. आणि लसणाचा पेस्टसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पेस्टसुद्धा मी लसणाचा टाकून घेतला आणि छान पाण्याला खडखडून अशी उकळू द्यायचं आहे अजून एकदा. तर बघा, इथे छान उकळी आपल्या पाण्याला येत आहे. मसाले आपण टाकून घेतलेले आहे आणि इथे हा भिजवलेला साबुदाणासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर पूर्ण साबुदाणा मी इथे पातेल्यात टाकून घेते, म्हणजे काय होईल, आपला साबुदाणा पाण्यामध्ये छान मोकळा मोकळा होईल आणि अगदी काचेसारखा पारदर्शक होईल. तर इथे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि मी आता एका हातात हा लाकडी चाटू म्हणतात याला, लाकडी चमचा असतो हा, याच्याने आपल्याला हे पीठ घेरायचं असते. आणि तो मी इथे पाण्यात ठेवलेला आहे. आणि आपला हा जो चीक आहे तो या दांडीच्या पातेल्याने मी टाकणार आहे. तर एका हाताने चिकाची धार लावायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा लाकडी चमचा जो आहे तो असा फिरवत राहायचा आहे. कारण जर आपण हात थांबवला तर इथे आपला गोळा जमू शकतो. तर बघा, 2 जण जर असले तर एक जण चीक ओततात आणि एका जणाने हा चमचा जो आहे लाकडी तो हलवायचा असतो. आणि जर एकटे असले तर एका हाताने आपल्याला हा चमचा हलवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने इथे घाटा टाकायचा आहे. तर मी इथे एकटे आहे म्हणून मी घाटा एका हाताने टाकत आहे हा, आणि दुसऱ्या हाताने हा लाकडी चमच्याने असं ढवळून घेत आहे, म्हणजे एकही आपली गाठ जमायला नको. तर याच पद्धतीने मी पूर्ण चीक ह्या पाण्यामध्ये टाकत चालणार आहे आणि एका हाताने हलवत राहणार आहे, म्हणजे गाठ जमणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण चीक टाकून घेतलेला आहे. आणि चीक टाकताना तर आत्तापर्यंत मी हात फिरवणं बंद केला नाही आहे. अगदी आपल्याला हे छान येरून घ्यायचं आहे पीठ. या पद्धतीनं बघू शकता तुम्ही, एकही आपला घाट्यामध्ये गोळा झालेला नाही, अगदी एकसारखा असा आपला घाटा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला एकाकडून उकळीसुद्धा यायला लागलेली आहे. मी आता थोडी आच कमी करून घेणार आहे, म्हणजे थोड्या काड्या कमी करून घेणार आहे. आणि मंद आचेवर आपल्याला हा 20 मिनिटे तर अर्धा तास एवढा शिजवून घ्यायचा आहे. आणि मी आता इथे हा झाकून ठेवणार आहे, कारण झाकून ठेवल्यास छान असा हा आपला घाटा शिजून जाईल. तर आता अर्धा तासांपर्यंत हा शिजेल. तर मधून मला हे
जो आपला लाकडी चमचा आहे तो फिरून घ्यावा लागेल यामध्ये, म्हणजे आपली गाठ जमणार नाही आणि खाली आपला घाटा लागणार नाही. तर मैत्रिणींनो, अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासापासून आपला हा घाटा शिजत आहे. तुम्ही बघू शकता छान आपला घाटा शिजलेला आहे आणि मी मधून त्याला परतून घेतलेला आहे. या पद्धतीने ढवळून घेतला होता आणि आपल्या घाट्यामध्ये एकही गोळा जमलेला नाही आहे. छान सुरेख असा आपला हा घाटा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकतात या पद्धतीने असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अजूनही तो मंद आचेवर उकडत आहे. आता आपण त्याला वरती गच्चीवर आपल्याला बिबड्या थापायच्या आहेत, त्यामुळे मी आता इथे बादलीमध्ये घाटा काढून घेते. थोडं हे काम सांभाळून करावं लागतं, कारण हाताला चटके लागू नयेत म्हणून. मैत्रिणींनो, घाटा आपला छान शिजून गेलेला आहे आणि मी आता इथे वरती गच्चीवर आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे खाली मी एक पांढरा कापड थरलेला आहे, की जेणेकरून आपण बिबडी टाकली तर आपलं खालच्या बाजूने आपल्या बिबडीला मातीवर धूळ चिटकू नये म्हणून मी खालती एक कपडा टाकलेला आहे आणि वरून ही साडी थरलेली आहे. ही साडी नवी आहे आणि ही आपली जी आयराव साडी असते ना, ती साडी घ्यायची. साडीवर पटकन असे पापड निघतात. तुम्ही कोणतेही पापड जर साडीवर टाकले तर ते पटकन सुकतात आणि पटकन निघतात. त्यामुळे मी अशी साडी टाकून घेतलेली आहे. तर आपली ही साडी टाकून झालेली आहे आणि आता आपण बिबड्या थापूया. तर बघा, बिबडी थापण्यासाठी मी इथे हे स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्यावरती हा प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि ह्या पातेल्यामध्ये मी थोडं कोमट पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हा पाण्याचा हात आपल्याला ह्या कागदावरती लावायचा आहे आणि कागदावरती लावल्यानंतर इथे मी हा आपला घाटा जो शिजलेला होता तो बादलीमध्ये काढून आणलेला आहे आणि छान त्याला मिक्स करून घेते. आणि आपल्याला या प्लास्टिक पेपरवरती थोडासा घाटा घ्यायचा आहे आणि छान त्याला पसरून घेते. आता तो गरम आहे तोपर्यंत त्याला पसरून घेते आणि आता नंतर अशा बोटाच्या साहाय्याने आपल्याला इथे हळूहळू ते थापायचे आहे. तर गरम असल्यामुळे तो थापला चटके लागतात हाताला, तर सांभाळूनच थापायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला छान ही एकसारखी थापून घ्यायची आहे. तर मी ते ही बिबडी थापून घेतलेली आहे. तर बघा, ही आपली बिबडी थापून तयार झालेली आहे आणि मी आता इथे टाकणार आहे वाळायला. तर ती कशी टाकायची ते दाखवते. बघा, इथे आपण साडीवर आपला पेपर आहे तो उलटा टाकलेला आहे, खालती बिबडी आहे. तर पेपर घ्यायचं कारण हे असते, कारण आपल्याला पेपरामधून दिसते की आपली बिबडी कुठे जाड आहे आणि कुठे बारीक आहे. जर जाड असल्यास आपण असं हात त्यावरती फिरवू शकतो आणि आपली जी बिबडी आहे ते एकसारखी आपण करू शकतो. आणि ह्या पद्धतीने अलगद असा हा कागद काढून घ्यायचा आहे. बघा किती छान आपली बिबडी पडलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपण सर्व बिबड्या टाकणार आहोत. तर मैत्रिणींनो, इथे आपण सर्व बिबड्या थापून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, आणि पूर्ण टाकूनसुद्धा घेतलेले आहेत. आता यांना दिवसभर आपण छान सुकून घेणार आहोत आणि संध्याकाळी मग काढूया. मैत्रिणींना सकाळी आपण बिबडे बनवल्या होत्या आणि दुपारी मी त्यांना पालटून घेतल्या. बघा, हे बिबड्यांची बाजू खालती केली आहे आणि पालटून घेतलं. ह्या पांढऱ्या कापड्यावरती या पद्धतीने असे पालटून घेतलेले आहे मी आणि आता ते छान सुकलेले आहेत. आता आपण यांच्यावरती साडीवरती ह्या बाजूने थोडं थोडं पाणी टाकून हे बिबडे काढून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, बघा, इथे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे बिबडीवरती आणि हे साडी भिजलेली आहे आणि आता आपण बिबडी काढून घेऊया. बघा, हे साडीचं कापड पॉलिस्टरचं असल्यामुळे आपली बिबडी सहज छान निघते. बघा, बिबड्या आपण ह्या पद्धतीने सगळ्याच बिबड्या मी काढून घेणार आहे. ही दुसरी बिबडी मी काढत आहे. आपल्या बिबडीला एकही तडा गेलेला नाही आहे. अगदी छान अशा आपल्या बिबड्या तयार झालेल्या आहेत. बघा किती सहज आपली बिबडी निघत आहे. तर ह्या पद्धतीने मी पूर्ण बिबड्या आता काढून घेणार. तर मैत्रिणींनो, बिबड्या काढल्यानंतर आपण छान ह्या बिबड्या सावलीतच वाळून घ्यायच्या आहेत. तर सावलीत का वाळवायच्या
आपण यामध्ये तांदूळ वापरले आहेत आणि तांदूळ आपण उन्हात वाळायला घालत नाही, त्यामुळे तांदूळ टाकल्यामुळे याचे तुकडे पडू शकतात. म्हणून मी सावलीतच 2 दिवस आपल्या बिबड्या छान वाळवून घेतलेल्या आहेत. बघा किती छान आपल्या बिबड्या अगदी कोरड्या वाळलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला या बिबड्या तळूनसुद्धा दाखवणार आहे. तुम्ही यांना भाजूसुद्धा शकता. मी भाजण्यासाठी इथे मोठ्या बिबड्या तयार केल्या आहे, म्हणजे भाजताना आपल्या हाताला चटका लागू नये म्हणून थोडी मोठी साईजमध्ये मी बिबडी तयार केली आहे. तर चला आता मी तळून दाखवते. ज्यांना भाजायची सोय नसेल तर ते तळूसुद्धा शकतात. तर चला आता आपण आपली बिबडी तळूया. तर इथे कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपली बिबडी अलगद अशी आपल्याला फिरवायची आहे. पूर्ण बिबडी आपण या पद्धतीनं तळून घेऊ. आमच्याकडे अशा अख्ख्या बिबड्या तळतात. तुम्हाला नाही जमल्या तर तुम्ही तुकडे करून सुद्धा तळू शकतात आणि भाजूनही ही बिबडी खायला खूप छान लागते. तर बघा आपण बिबडी टाकली होती केवढी आणि आपली बिबडी तयार झाली केवढी. बघा इथे आपली बिबडी केवढी होती आणि केवढी झालेली आहे. या बिबडीमध्ये ना आपण कुठेही तेल न वापरता, सोडाचा वापर न करता किंवा खायचा सोडा वापरला नाही किंवा पापड सोडाही वापरलेला नाही आहे. अगदी बिना सोड्याच्या या बिबड्या अशा खूप मोठ्या मोठ्याने छान फुलतात. तर मी अजून दुसरी तळून घेते. तर मैत्रिणींनो बघू शकतात तुम्ही आपल्या बिबड्या तळून किती छान अशा झालेल्या आहेत. माझी कढई छोटी असल्यामुळे ती असं खोलगट भागात तळली गेली. जर मोठ्या कढईमध्ये तळले तर अशी पसरट तळली जाते आणि खूप छानही फुलते. तर बघा ही आपली अगोदरची बिबडी आहे आणि ही आपली नंतरची बिबडी आहे. बघा किती फुललेली आहे आपली बिबडी. यात सोळ्याचा जराही वापर न करता बघा कशी फुलली आणि याला तेलही जास्त तळायला लागत नाही, कारण याच्यात सोडा नसल्यामुळे तेल जास्त मध्ये आत ओढलं जात नाही. आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. बघा किती सहज ही बिबडी आपली तुटते. इतक्या नरम या बिबड्या येतात आणि खायलासुद्धा इतक्या स्वादिष्ट असतात. आपण 3 दिवस ज्वारी भिजवल्यामुळे थोडा आंबटपणा या बिबड्यांमध्ये येतो आणि आमच्या खानदेशात तर ही बिबडी खूप आवडीने खाल्ली जाते आणि बनवली जाते. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि आपली रेसिपी बघून तुम्ही बनवू शकता. करायला सोपी आहे आणि सर्व स्टेप बाय स्टेप दाखवता आपला व्हिडिओ थोडा मोठा होऊन जातो. तर तुम्हाला या बिबडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.